या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या वेदर रिपोर्टमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की मान्सूननी महाराष्ट्रात का ब्रेक घेतलेला आहे. मान्सूननी म्हणजे पावसाने महाराष्ट्रात का ब्रेक घेतलेला आहे. अनेक दिवसांपासून जिकडे मुसळधार पाऊस झाला त्यानंतर अगदीच कुठेच आपल्याला फारसा पाऊस बघायला मिळत नाहीये. झाला तरी तो अगदी तुरळक प्रमाणात झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. तर ही परिस्थिती नक्की आता का तयार झालेली आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. शिवाय पावसाची जी डिरेक्शन आहे किंवा पाऊस किंवा ढग जे आहेत ते सगळे आपल्याला ईशान्य भारताकडे जाताना का बघायला मिळत आहेत तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. शिवाय जुलै महिन्यामध्ये परिस्थिती ही अशीच राहणार आहे का, आणि आता जरी हवामान खात्याने हीट वेव्ह डिक्लेअर केली नसली तरी सुद्धा आपल्याला हीट वेव्ह सारखं उष्णतेची लाट आल्यासारखं तापमान झाल्याचं का बघायला मिळतंय तेही आपल्याला समजून घ्यायचंय. तर त्यासाठी आपण आधी सॅटेलाइट इमेज वरती जाऊयात आणि बघूयात की महाराष्ट्राच्या आजूबाजूला आता काय परिस्थिती आहे. आता आपण या मॅप मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपल्याला खूप क्लिअरली दिसतंय की महाराष्ट्रात कुठेही आपल्याला ढग दाटून आल्याचं दिसत नाहीये. अरबी समुद्राचा हा जो आपला कोस्टल भाग आहे म्हणजे जी किनारपट्टी आहे, ही किनारपट्टी जर तुम्ही बघितली तर या संपूर्ण किनारपट्टीच्या इथे एकही सध्या वेदर सिस्टीम ज्याला म्हणतात ती तयार झालेली नाहीये. म्हणजेच काय तर पोषक वातावरण जे आहे ते तयार झालेलं नाहीये. दुसरं म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा जसं मागच्या वेळेला आपण बघितलं होतं की अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोनही ठिकाणी आपल्याला पोषक वातावरण तयार झाल्याचं बघायला मिळालं होतं आणि त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात खूप चांगल्या पद्धतीचा पाऊस बघायला मिळाला. पण आत्ताच्या घडीला तुम्ही बघितलं तर आता अशी परिस्थिती तयार झालेली नाहीये आणि आपल्याला महाराष्ट्रात अजिबातच कुठेही एकही वेदर सिस्टीम बघायला मिळत नाहीये आणि म्हणूनच ढग सुद्धा दाटून येत नाहीयेत आणि अर्थातच पाऊस होत नाहीये. पण आता इथे तुम्हाला जे दिसतंय की इकडनं जे ढग आहेत ते त्यांची जी मूव्हमेंट आहे ती थोडीशी आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने बघायला मिळतीये किंवा थोडासा जो ईशान्य भारताचा भाग आहे, ईशान्य भारतामध्ये आता मुसळधार पाऊस होतोय कारण की ईशान्य भारताच्या बाजूला दोन चक्रीय अभिसरण जे आहेत ते तयार झालेले आहेत. म्हणजे हा जो भाग आहे इथे आपण जर बघितलं तर इथे दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन्स तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळेच आपल्याला बंगाल, झारखंड, त्याचसोबत ईशान्य भारतातले जे सगळे राज्य आहेत तिथे सगळीकडे आपल्याला मुसळधार पाऊस बघायला मिळतोय. म्हणजे सरासरीपेक्षाही जास्त पाऊस तिकडे झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय कारण की बंगालच्या उपसागरातनं जी आर्द्रता आहे ती आपल्याला ईशान्य भारताकडे जाताना दिसतेय आणि त्याच्यामुळेच त्याचा परिणाम आपल्याला तिथे बघायला मिळतोय. त्याच्या हळूहळू जर ही वेदर सिस्टीम जशी जशी आपल्याला मूव्ह होताना दिसेल झारखंडच्या दिशेनं तसं तसं त्या वेदर सिस्टीमचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळेल. पण कुठल्या भागात तर तो आपल्याला विदर्भात काही प्रमाणात बघायला मिळू शकतो. पण अजूनही याच्यामध्ये बदल होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बघायला मिळेलच अशी परिस्थिती आत्ता आहे का हे सांगता येणं अवघड आहे. पण हे जे वेदर सिस्टीम्स आहेत जे या इथे तयार झालेले आहेत त्यांची जर इनवर्ड मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली तर कदाचित आपल्याला महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ते हलक्या स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो. आता एकंदरीत जुलै महिन्यामध्ये किती पाऊस होणार आहे हे आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा हवामान खात्याने जो मॅप आहे तो दिलेला आहे आणि शिवाय महाराष्ट्रात पुढचे 3 दिवस कुठला अलर्ट असणार आहे तेही आपल्याला समजून घ्यायचंय. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला 15 जुलैसाठीचा त्यांनी काय अंदाज वर्तवलाय बघा की नाशिक, संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, ठाणे, रायगड आणि पुण्यातला काही भाग म्हणजे घाटाचा भाग इथे फक्त येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उर्वरित महाराष्ट्रात कुठेच येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला नाहीये 15 तारखेसाठी. म्हणजेच काय तर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. शिवाय वादळी वारे येऊ शकतात आणि ढग जे आहेत ते दाटून येऊ शकतात. पण तरीही कितपत पाऊस होईल याची शक्यता सध्या तरी आपल्याला सांगता येऊ शकत नाही कारण की वेदर सिस्टीम्स ऍक्टिव्ह नाही आहेत आत्ताच्या घडीला महाराष्ट्राच्या आजूबाजूला. पण तरी सुद्धा महाराष्ट्रात जे काही क्लाउड कव्हरेज तयार झालेलं आहे किंवा जे काही ढग मुळात तयार झालेले आहे, ढगांची निर्मिती झालेली आहे त्यातनं फक्त या जिल्ह्यांना आपल्याला येलो अलर्ट दिल्याचं बघायला मिळतंय. येलो अलर्टमध्ये साधारणतः हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असतो आणि तो काही काही ठिकाणी पडतो. तो सगळ्या जिल्ह्यात पडेल अशी शक्यता फार कमी असते. तर हा झाला 15 तारखेचा अंदाज. आता 16 तारखेचा अंदाज जर बघितला तर आपल्याला सोलापूर, धाराशिव, सातारा आणि साताऱ्यातला घाट परिसर इथे आपल्याला फक्त येलो अलर्ट बघायला मिळतोय. उर्वरित महाराष्ट्रात कुठेच येलो अलर्ट नाहीये. आपण जर फक्त मराठवाड्यातला काही भाग बघितला म्हणजे बीड झालं, लातूर झालं, परभणी झालं, हिंगोली, नांदेड इथे थंडरस्टॉर्मची साईन म्हणजेच वादळी वाऱ्यांची साईन जी आहे
खूण जी आहे ती करण्यात आलेली आहे की इथे वादळी वारे वाहू शकतात. त्याचबरोबर अहिल्यानगर असेल, पुण्यातला घाट परिसर असेल, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी इथे सगळीकडे सुद्धा वादळी वाऱ्यांसाठीची जी साईन आहे थंडरस्टॉर्म म्हणजे ढग ज्या वेळेला आपण म्हणतो की लहानपणी जसं आपल्याला समजवलं जायचं की आकाशात ढग असतात ते एकमेकांना धडकतात आणि मग आपल्याला एक जो मोठा आवाज येतो किंवा ज्या प्रकारे वीज कडाडते, ह्या प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या होण्याची शक्यता आहे. पण अर्थात याचा अर्थ असा नाही की खूप मुसळधार पाऊस होईल असं आत्ताच्या घडीला तरी वाटतंय. त्याच्यानंतर मुंबईला सुद्धा कुठलाच अलर्ट देण्यात आलेला नाहीये. मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला फक्त थंडरस्टॉर्मचे सायन्स जे आहेत त्या देण्यात आलेले आहेत. आता मुंबईचं आपण तापमान जर आत्ताच्या घडीला बघितलं तर मुंबईमध्ये साधारण 24 ते 28 अंश सेल्सिअस इतकं तापमान आपल्याला बघायला मिळतंय. पण ते वाटतंय की ते 34-38 अशा घरामध्ये तापमान आहे की काय, इतकं गरम सध्याच्या घडीला होतंय. त्याचं कारण असं की बिकॉज मुंबई हे समुद्राच्या जवळ आहे आणि समुद्राचं तापमान जे आहे ते वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला मुंबईत सुद्धा आपल्याला प्रचंड उकाडा जो आहे किंवा ह्युमिडिटी ज्याला म्हणतो ते आपल्याला आता पुन्हा एकदा बघायला सुरुवात झालेली आहे. आणि आत्ताच्या घडीला आपण ज्या सॅटेलाइट इमेजमध्ये बघितलं त्याच्या अकॉर्डिंग आपण जर बघितलं तर पुढचे काही दिवस सुद्धा आपल्याला जोपर्यंत अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरामध्ये एक वेदर सिस्टीम तयार होत नाही तोपर्यंत तरी आपल्याला अशीच परिस्थिती ही बघायला मिळणार आहे. मुंबईमध्ये असेल, कोकणामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आपल्याला एक ह्युमिड वातावरण बघायला मिळतंय आणि उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा अर्थातच फारसा पाऊस आपल्याला आत्ताच्या घडीला बघायला मिळेल अशी शक्यता फार कमी आहे. आता जुलै महिना हा संपूर्ण जुलै महिना असाच राहणार आहे का, तर तेही आपल्याला समजून घ्यायचंय. तिथे आपण जर बघितलं तर हवामान खात्याने काय अंदाज वर्तवलेला आहे बघा की अख्खा जुलै महिना जो आहे आता सरासरीपेक्षा किती जास्त किंवा कमी पाऊस होईल याच्यासाठीचा हा जुलै महिन्याचा अंदाज आहे. इथे आपण जर बघितलं तर बिलो नॉर्मल म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस असेल तर येल्लो आणि ऑरेंज रंग आहे, सरासरी इतका पाऊस असेल तर हिरवा रंग आहे आणि जर सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल तर अर्थातच निळा रंग देण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्रात आपण जर बघितलं तर आपल्याला अनेक ठिकाणी म्हणजे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई आणि त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला उर्वरित भाग इथे सगळीकडे आपल्याला येल्लो आणि ऑरेंजच रंग बघायला मिळतोय. म्हणजे जुलै महिन्यामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे असं याच्यातनं स्पष्ट झालेलं आहे जुलै महिन्यासाठी. तेच आपण जर विदर्भातला काही भाग बघितला तर विदर्भात मात्र सरासरी इतका पाऊस किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सध्याच्या घडीला दिसतंय. म्हणजे भंडारा, गोंदिया, अमरावती हा जो भाग आहे इथे आपल्याला जुलै महिन्यामध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो बघायला मिळू शकतो असं आत्ताच्या घडीला तरी आपल्याला बघायला मिळतंय. तेच आपण उर्वरित भारतात जर बघितलं तर दक्षिणेत सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे, उत्तरेत सुद्धा सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे, ईशान्य भारतात सुद्धा जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस असणार आहे असं याच्यात तरी सांगण्यात आलेलं आहे. पण आत्ताच्या घडीला आपण बघतोय की तिथे मुसळधार पाऊस आहे. पण ओव्हरऑल जुलैचा आकडा जर बघितला तर ईशान्य भारतात जितका सरासरी पाऊस होतो त्याच्यापेक्षा हा कमीच पाऊस आहे असं आत्ताच्या घडीला म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे जुलै महिना हा पुन्हा एकदा अवघड असणार आहे. त्याच्यामुळे पाण्याची बचत करणं हे का गरजेचं आहे ते पुन्हा पुन्हा आपल्याला या अंदाजावरनं लक्षात येतंय. शिवाय आपण जर आता महाराष्ट्रातले तलाव बघितले, आपण जर धरणं बघितली तर इथे सगळीकडचा पाणी साठा जो आहे तो अत्यंत कमी झालेला आहे. मुंबईतला पाणी साठा जो 41% वरती आलेला होता किंवा साधारण 50च्या जवळपास गेलेला होता तो अजूनही 50% आहे, कारण आपल्याला कुठेही पाऊस बघायला मिळत नाहीये. त्याच्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरणं हे का गरजेचं आहे हे आपल्याला या अंदाजावरनं पुन्हा एकदा लक्षात येतं. तर हा होता जुलै महिन्याचा आणि पुढच्या 3 दिवसांचा अंदाज. असेच अंदाज घेऊन, अपडेट्स घेऊन वेळोवेळी आम्ही तुमच्यासमोर येत असतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या इथे काय परिस्थिती आहे तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.